नमस्कार दोस्तांनो, या व्हिडिओमध्ये आपण कावळा आणि राजहंस ही मराठी बोधकथा ऐकूया। गोष्ट छोटी अर्थ मोठा। ही कथा लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे। तर आपण भेटूया एका कावळ्याला जो सर्वात सुखी कोण याचा शोध घेणार आहे। सर्वप्रथम पीकेस लर्निंग मध्ये तुमचे स्वागत आहे। कावळा आणि राजहंस। एकेकाळी जंगलात एक कावळा राहत होता। कावळा आपल्याला ठाऊक आहे कोळशासारखा अगदी काळा कुळकुळीत, त्यामुळे तो खूप दुःखी होता। कारण तो एका सुंदर जंगलात राहत होता। तेथे सर्व काही खूप सुंदर होते, त्यामुळे इतरांसोबत स्वतःची तुलना करून तो अजूनच दुःखी होत असे। एकदा त्या दुःखी कावळ्याने हंसाला पाहिले। राजहंसाकडे बघून त्याने विचार केला की राजहंस किती सुंदर आणि शुभ्र आहे। हाच जगातील सर्वात सुखी आणि नशीबवान पक्षी आहे। सर्व पांढरी पिसे आणि आपल्याला मात्र काळा रंग, त्यामुळे कावळा खरंच जास्तच दुःखी झाला आणि तो राजहंसाकडे गेला। कावळ्याने आपले दुःखी विचार, आपल्या भावना राजहंसाला बोलून दाखवल्या। राजहंसानेही त्या ऐकल्या। राजहंसाने उत्तर दिले की मित्रा, मलाही असेच वाटायचे, पण एक दिवस मी पोपटाला पाहिलं। आता माझ्या मते पोपट हा सर्वात सुंदर आणि सुखी पक्षी आहे। तसे त्याचे दोन रंग आहेत आणि मी मात्र फक्त एक रंगी आहे। राजहंसाने उत्तर दिले आणि कावळ्यालाही ते बोलणे पटले आणि आता कावळ्याने पोपटाला भेटायचे ठरवले, कारण कावळ्यालाही सर्वात सुखी पक्षाला भेटायचे होते। त्यानुसार कावळा पोपटाकडे जाण्यासाठी निघाला। पुढे कावळा पोपटाकडे गेला आणि त्याला सगळी कथा ऐकवली। ते ऐकून पोपट हसत म्हणाला, मला सुद्धा मी सुखी आणि सुंदर समजायचो, पण त्या दिवशी मोराला पाहिलं आणि मग मला जाणवले की मोर माझ्यापेक्षा अधिक सुंदर आणि सुखी पक्षी आहे, कारण तो बहुरंगी आहे। पुढे पोपट कावळ्याला म्हणाला, मला नेहमी सावध राहावे लागते, नाहीतर लोक मला पिंजऱ्यात बंद करतात, म्हणजे मी तुझ्यासारखे मुक्तपणे उडू शकत नाही। तू माझ्यापेक्षा भाग्यवान आहेस। लोक तेव्हाच सुखी होतात जेव्हा आम्ही त्यांच्या सूचनांचे पालन करतो आणि ते जे काही देतात ते खातो। त्यामुळे मी मुक्तपणे उडू शकत नाही। नेहमी मनात भीती असते, नाहीतर तुला मुक्तपणे कुठेही जाता येते आणि तुला हवे ते तू खाऊ शकतोस। आता कावळ्याला पोपटाचे म्हणणेही पटले। त्यानंतर तो मोराकडे गेला आणि त्याने आपले सर्व मनोगत मोराकडे व्यक्त केले। मोरानेही त्याचे सर्व बोलणे ऐकून घेतले। सर्व ऐकल्यानंतर मोराने उत्तर दिले, माझ्या प्रिय मित्रा, मलाही मी सुंदर आणि सुखी असल्याचा अभिमान होता, पण या सौंदर्यामुळे आम्हाला मोकळेपणाने कुठेही वावरता येत नाही, कारण नाहीतर लोक आम्हाला पकडतात आणि पिंजऱ्यात बंद करतात, प्राणी संग्रहालयात ठेवतात, पण त्यामुळे आम्ही बंदिस्त आयुष्य जगू लागतो। आमचे हे सुंदर मोरपिसे जेव्हा लोक ओढतात तेव्हाही खूप त्रास होतो आम्हाला। तू प्राणी संग्रहालय बघ, तिथे बरेच पक्षी असतात, पण कावळा कधीच नसतो। तू या ग्रहावरील सर्वात भाग्यवान पक्षी आहेस, कारण तू कधीही पिंजऱ्यात नसतो आणि तू मुक्त आहेस, त्यामुळे सर्वात सुखी तूच आहेस। कावळ्यानेही त्याचे बोलणे ऐकले। शेवटी मोराची भेट झाल्यावर कावळ्याला कळाले की तो खरोखर इतका भाग्यवान होता की तो कोणत्याही भीतीशिवाय मुक्तपणे सगळीकडे जाऊ शकतो, काहीही खाऊ शकतो। आणि त्यानंतर कावळ्यानेही आपण जगातील सुखी पक्षी आहोत हे मान्य केले आणि आनंदाने राहू लागला। तात्पर्य म्हणजेच या गोष्टीतून आपण शिकलो की स्वतःची तुलना इतरांशी कधीही करू नका। तुम्ही जे आहात आणि तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही आनंदी राहा, समाधानी राहा, कारण जगात प्रत्येकाला दुःख आहेत तसे सुखही आहेत, फक्त
आपले सुख कशात आहे हे आपल्याला शोधता आले पाहिजे आणि आनंदाने राहता आले पाहिजे. गोष्टीचे नाव आहे दिसते तसे नसते. मराठी बोधकथा. गोष्ट छोटी अर्थ मोठा, म्हणजेच ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे. 2 भांडे. तो चक्रीवादळाचा हंगाम होता, म्हणजे सर्वत्र वादळ, वारा, पाणी, पाऊस असे वातावरण होते. काही ठिकाणी पूर आलेला होता आणि त्या पुराच्या पाण्यात अनेक घरे बुडाली होती. रस्त्यावर वगैरे सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. एका घरात 2 भांडे होते. एक तांब्याचे भांडे होते आणि एक मातीचे भांडे होते. अर्थातच मातीच्या भांड्यापेक्षा तांब्याचे भांडे दिसायलाही मजबूत दिसते आणि आकर्षक दिसते. हे दोघेही भांडे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेले. पाण्यात वाहून जाताना पाण्याच्या मधोमध आलेले असताना तांब्याच्या भांड्याने मातीच्या भांड्याकडे पाहिले आणि मातीच्या भांड्याची दया आली. त्यामुळे तांब्याच्या भांड्याने त्याला आवाज दिला आणि म्हटला, मित्रा, तू मातीपासून बनलेला आहेस. तू खूप कमकुवत दिसत आहेस. कृपया माझ्या जवळ ये. मी तुला वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. यावर मातीच्या भांड्याने उत्तर दिले, तुझ्या दयाळूपणाबद्दल धन्यवाद मित्रा, पण मला स्वतःहून किनाऱ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू दे. अशा प्रकारे मातीच्या भांड्याने तांब्याच्या भांड्याचे आभार मानले आणि तो स्वतः प्रयत्न करू लागला. मातीच्या भांड्याने नदीच्या किनाऱ्याच्या दिशेने पोहण्यास सुरुवात केली आणि हळूहळू तो किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागला. अशाच प्रकारे तांब्याच्या भांड्यानेही पोहण्याचा प्रयत्न केला, पण आधीच तांब्याचे भांडे थोडे वजनाला जड असते आणि त्याने प्रयत्न करताच त्यात पाणी भरले गेले आणि तांब्याचे भांडे बुडाले. मात्र मातीचे भांडे सुरक्षितपणे किनाऱ्यापर्यंत पोहोचले आणि सुरक्षित राहिले. गोष्ट छोटी आहे, पण यातून आपण काय शिकलो? दिसते तसे नसते, म्हणजेच केवळ दिसण्यावरून आपण एखाद्याची योग्यता ठरवू शकत नाही. जर आपण प्रयत्न केले तर आपले यश निश्चित असते. म्हणून मुलांनो, आपण कसे दिसतो यापेक्षाही आपण किती प्रयत्न करतो हे महत्त्वाचे असते. तर नक्की प्रयत्न करा. धन्यवाद. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. आपण भेटणार आहोत एका गर्विष्ठ मोराला. गोष्टीचे नाव गर्वाचे घर खाली. मराठी बोधकथा. गोष्ट छोटी अर्थ मोठा. ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त आहे. हा आहे मोर, पण त्याला आपल्या सौंदर्याबद्दल खूप गर्व होता. त्याला वाटायचे आपल्या इतके सुंदर दुसरे कोणीच नाही आणि यालाच म्हणतात गर्व असणे. तो रोज एका मोठ्या तलावाच्या किनाऱ्याजवळ चालत जायचा आणि स्वतःचे प्रतिबिंब पाहून म्हणायचा, अरे, मी किती सुंदर पक्षी आहे. माझी रंगीबेरंगी शेपटी आणि पंख तर पहा, किती सुंदर आहेत. एकदा मोराला तलावाच्या काठावर एक क्रेन म्हणजेच सारस पक्षी दिसला. सारस पक्षी हा पांढऱ्या रंगाचा पक्षी असतो, पण तो सर्वात उंच उडतो, ही त्याची खासियत असते. तो क्रेनला पाहून हसत पण गर्वाने म्हणाला, हे हे हे, काय बेरंग पक्षी आहेस तू. तू थोडाही सुंदर नाहीस आणि तुझी पिसे रंगीबेरंगी नाहीत माझ्यासारखी. बघ माझ्याकडे, मी किती सुंदर आहे. हे ऐकून क्रेनने आत्मविश्वासाने उत्तर दिले, नक्कीच माझ्याकडे सुंदर पिसे नाहीत, पण माझ्या ह्याच पंखाच्या साहाय्याने मी तलावाच्या पलीकडे उंच उड्डाण करू शकतो. तुझे पंख तुला उडवू शकतात का? बघा मुलांनो, क्रेनने न घाबरता, वाईट वाटून न घेता किती सहजपणे उत्तर दिले मोराला.
मोराकडून मात्र काहीच उत्तर आले नाही. मोर निशब्द झाला त्याच्या ह्या विधानानंतर. कारण जे मोराबद्दल योग्यच होते तो फक्त उडणाऱ्या क्रेनकडे बघत राहिला. कारण मोराकडे सुंदर पंख तर आहेत, पण मोर उंच उडू शकत नाही. तात्पर्य, सुंदर असण्यापेक्षाही आपण किती उपयुक्त आहोत हे महत्त्वाचे असते. म्हणून कधीही गर्व करू नये आणि समोरच्याला कधीही कमी लेखू नये. कारण मुलांनो, देवबापाने प्रत्येकालाच एक तरी खास गुण दिलेला असतो. तो फक्त आपल्याला शोधता यायला हवा. म्हणूनच आपल्या सोबतच्या मित्रांनी आपल्याला चिडवले तरीही वाईट वाटून न घेता आपले काम मनापासून करायचे नेहमीच. तर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. एक कोल्हा आणि एक करकोचा दोघेही मित्र होते. येथे करकोचा म्हणजेच बगळा. दोघेही खूप हुशार होते, पण त्यातल्या त्यात कोल्हा थोडा धूर्त लबाड होता. पण करकोचाही कमी नव्हता, तोही हुशार होता. ते कसे ते पाहूयात. एके दिवशी कोल्ह्याने त्या बगळ्याला दुपारच्या जेवणासाठी घरी बोलावले. त्याने त्याच्यासाठी खास सूप तयार केले. पण त्याने काय केले, ते सूप एका उथळ ताटामध्ये वाढले. पण बगळ्याची चोच तर लांब होती आणि त्यामुळे त्याला त्या ताटातून सूप पिणे शक्यच नव्हते. त्यामुळे बिचारा बगळा उपाशीच राहिला. त्याला काही खाताच आले नाही. लबाड कोल्ह्याला गंमतच वाटली, पण त्याने बगळ्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या समोरील सगळं सूप पटकन संपवून टाकले. बिचारा बगळा उपाशीच राहिला आणि त्याला वाटले की कोल्ह्याने त्याला मूर्ख बनवले आहे. बगळ्याला थोडे वाईट वाटले, पण तरीही तो शांत राहिला आणि म्हणाला, ठीक आहे, या खाद्यपदार्थांबद्दल धन्यवाद कोल्ह्या. आता उद्या दुपारच्या जेवणासाठी तुला माझ्या घरी यायलाच पाहिजे. बगळा अतिशय शांतपणे म्हणाला. तो चिडला नाही की रागावला नाही, पण त्याला वाईट मात्र वाटले होते. आणि कोल्ह्याला धडा शिकवण्यासाठी बगळ्याने एक मनोमन योजना देखील आखली होती. दुसऱ्या दिवशी बगळ्याने कोल्ह्याला जेवणासाठी बोलावले होते. त्यासाठी बगळ्याने देखील छान तयारी केली. त्याने कोल्ह्याला स्वादिष्ट असे सूपही तयार केले. त्याने अतिशय गोड स्वरात कोल्ह्याचे स्वागत केले. त्याला बसण्यासाठी आसन देखील दिले. कोल्हा तर त्याचे वागणे पाहून अतिशय खुश झाला होता. पण बगळ्याने ह्यावेळी त्याने बनवलेले सूप एका अरुंद तोंडाच्या घागरीत वाढले. चित्रात दाखवल्याप्रमाणे बगळा म्हणाला, मी तुझ्यासाठी बनवलेल्या जेवणाचा तू मनापासून आनंद घे. आणि त्यानुसार बगळ्याने देखील सूपचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. बगळ्याने सहजपणे आपली लांब चोच घागरीत घालून सूप प्यायला सुरुवात केलेली होती. पण कोल्हा मात्र केवळ त्या घागरीकडे पाहत होता. कारण कोल्हा काहीही खाऊ शकत नव्हता. त्याचे तोंड घागरीच्या आत पोहोचू शकत नव्हते. आता मात्र कोल्ह्याला राग आला. कोल्हा रागाने म्हणाला, तू माझी चेष्टा करायचा प्रयत्न करत आहेस का? मला तुझ्याकडनं ही अपेक्षा बिलकुल नव्हती. असं आलेल्या पाहुण्यांचा अपमान करणे योग्य आहे का? कोल्ह्याला खूप भूक लागली होती, त्यामुळे त्याची चिडचिड देखील होत होती. त्याचे बोलणे ऐकून बगळा शांतपणे म्हणाला, तू माझ्याशी जसा वागलास ना, मी फक्त तुझ्याशी तसाच वागत आहे. किंवा तुझ्या वागण्याचे
हे उत्तर समजतो. त्याचे बोलणे ऐकून कोल्ह्याला आपलीच लाज वाटली. त्याला आपली चूक समजली आणि आपल्या वागणुकीबद्दलही त्याला वाईट वाटले. कोल्हा आता मात्र हळूच म्हणाला, अरे मला माझी चूक समजली. मित्रा, मला माफ कर. कारण बगळ्याला काल किती वाईट वाटले असेल हे कोल्ह्याला आत्ता जाणवले होते. कोल्हा पुन्हा म्हणाला, मित्रा मला माफ कर. मला माझ्या वागणुकीची लाज वाटली. मी पुन्हा अशी चूक कधीच आणि कुणासोबतही करणार नाही. आता मला समजले आहे की दुसऱ्यांनी आपला आदर करावा त्यासाठी आपण तसे वागावे लागते. आदर हा कमवावाच लागतो, तो असा सहज मिळत नाही. कोल्ह्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला. जेव्हा कोल्ह्याला आपली चूक लक्षात आली तेव्हा बगळ्यानेही त्याला मोठ्या मनाने माफ केले. परंतु तो म्हणाला, ठीक आहे, पण नेहमी लक्षात ठेव, मी तुला माझा अपमान करू देणार नाही. आणि त्यापुढेही ते चांगले मित्र बनून राहिले. त्यानंतर कोल्ह्याने कधीही असा लबाडपणा कोणासोबतही केला नाही. अशा प्रकारे आपल्या हुशारीने बगळ्याने कोल्ह्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली, ती देखील शांतपणे न भांडता. काय मग मुलांनो, मला सांगा, बगळ्याची आणि कोल्ह्याची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? हो परिराणी, गोष्ट आम्हाला खूप आवडली. चला तर सांगा, ह्या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात? हो, जर तुम्ही इतरांशी वाईट वागलात तर तुमच्यासोबतही तेच घडेल. नेहमी इतरांना तोच आदर द्या जो तुम्हाला स्वतःसाठी पाहिजे असतो. हो, आणि परिराणी, कृती करण्यापूर्वी विचार करा, कारण त्यामुळे कधी कधी मैत्री तुटू शकते. आणि आम्ही हुशार बगळ्याकडून हे शिकलो की आपण नेहमी स्वतःला महत्त्व दिले पाहिजे. शांतपणे आणि हुशारीने आपल्याच आत्मसन्मानाचे आपण स्वतःच रक्षण केले पाहिजे. हो, अगदी बरोबर मुलांनो. म्हणूनच तुम्ही हुशार मुले आहात. नेहमी इतरांशी चांगले वागण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ते देखील तुमच्याशी आदराने आणि चांगले वागतील. मीनू, तूही बरोबर बोललेस. बगळ्याप्रमाणे नेहमी आपण स्वतःला महत्त्व दिले पाहिजे. नाहीतर कुणीतरी चिडवले, काहीतरी बोलले म्हणून कधी स्वतःला कमी लेखायचे नाही. कारण आपल्याला स्वतःचा सन्मान जपता आला नाही तर बाकीचेही आपल्याला सन्मान देणार नाही. गोष्टीचे तात्पर्य असे की तुम्हाला जशी वागणूक इतरांकडून हवी असते तशीच ती तुम्ही इतरांना द्या आणि आपला स्वाभिमान नेहमी जपा आणि त्यासाठी प्रयत्नशील राहा. थँक्स फॉर वॉचिंग. गोष्टीचे नाव कारण तो गाढव आहे. गोष्ट छोटी, अर्थ मोठा. ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त आहे. हे आहे गाढव, ते स्वतःलाच हुशार समजते. तर हे आहे हुशार माकड आणि ही आहे मांजर, छोटीशी मनीमाऊ. तिघांची गोष्ट ऐकूया. एकदा एका मांजरीला एक गाढव आकाशात तारे मोजताना दिसते. ते बघून मांजर तेथेच थांबते आणि मांजरीला बघून गाढव हुश करत म्हणतो, झाले एकदाचे तारे मोजून. मनीमाऊला गंमत वाटते, तू आकाशात पाहून का मोजत आहेस? तरीही मांजरीने उत्सुकतेने विचारले, तुला माहितीये का, आकाशात फक्त 100च तारे आहेत. मी आत्ताच मोजले. गाढव म्हणाले, अरे नाही, आकाशात असंख्य तारे असतात, आपण ते मोजूच शकत नाही. मांजर त्याला समजावत सांगू लागली. पण गाढव ऐकेच ना. नाही, 100च आहेत, मी कधीपासून मोजतो आहे. मांजरीने त्याला बऱ्याचदा समजावले, अरे शक्यच नाही तारे मोजणं. पण गाढव मात्र बिलकुल ऐकायला तयार नव्हते. गाढवाचे बोलणे ऐकून मांजर काही वेळ विचार करू लागली. मग मांजरीने ठरवले की
गाढवाला माकडाकडे घेऊन जायचे, कारण त्यांच्यामध्ये माकड सर्वात हुशार असतो आणि ते दोघेही माकडाकडे जाऊन सर्व घटना सांगतात. पण हे ऐकून मात्र माकड काहीही बोलत नाही. माकड शांतच राहते आणि आपल्या हातातली केळी खात राहतो. गाढव माकडाला पुन्हा म्हणतो की या मनीमाऊला सांग, माझं ऐकतच नाहीये, मला चुकीचं ठरवते. मी भरपूर वेळ घालवला आणि आकाशातले तारे मोजलेत आणि ते 100च आहे, पण ही मनीमाऊ बिलकुल मान्य करत नाहीये. गाढवाने तक्रार केली. गाढवाचे बोलणे ऐकून आणि त्याचा स्वभाव माहीत असल्याने माकड ताबडतोब बोलले, हो हो, तारे 100च आहेत. तू बरोबर बोललास मित्रा. मी ना मांजरीला समजावून सांगतो, आता तू इथून जाऊ शकतोस. हे ऐकून गाढवाला आनंद झाला आणि तो तिथून निघून गेला. आता हे ऐकून मांजर त्या माकडाला आश्चर्याने म्हणते, अरे हे चुकीचं आहे. तुला तर माहिती आहे ना, तारे तर असंख्य असतात, मग 100च कसे? मुळात आकाशातले तारे आपण मोजूच शकत नाही. मनीमाऊ हुशारीने सांगू लागली. मग यावर माकडही हसत म्हणाले, अगं वेडी, तू कुणाशीही वाद घालतेस. तो तर गाढव आहे, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. त्याच्याशी वाद घालून तू तुझा आणि माझा सुद्धा वेळ वाया घालवलास. ठीक आहे ना, 100 तर 100. आकाशात तारे कितीही असले तरी यात आपले काही नुकसान तर होत नाही ना. गाढव काहीही म्हणाला आणि आपलेही त्यात नुकसान नाही, तर तुम्ही दुर्लक्ष करायला शिकून घे. मांजरीलाही पटले, हो तू बरोबर बोललास. कधी कधी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आपला वेळही वाचतो आणि आपली चिडचिड सुद्धा होत नाही. मांजर वैतागूनच म्हणाली, म्हणूनच तर तू आमचा सर्वात हुशार मित्र आहेस. असे म्हणून मांजर देखील तेथून पळतच निघून गेली. आता मांजर स्वतःशीच हसत म्हणाले, खरोखर मला गाढवाची हुशारी चांगलीच माहिती आहे, तरीही मी उगीचच माझा वेळ वाया घालवला. अशा प्रकारे या प्रसंगानंतर मांजर खरोखरच हुशार झाले आणि मनाशीच मांजरीने ठरवले की कधीही हा गाढव भेटला ना तर आपण तो म्हणेल तेच योग्य असे सांगून संवाद तिथेच संपवत जाऊ, म्हणजे भांडणही होणार नाही आणि आपला वेळही वाया जाणार नाही. बघा आता मांजर देखील हुशार झाले. आपलेही असे होते का? आपणही हुशार होऊया. कधी कधी मित्रमैत्रिणी, आपले ओळखीचे लोक आपल्याला उगीचच चिडवतात, खूप राग येतो आपल्याला. पण हा राग येऊ न देता आपण दुर्लक्ष करायला शिकूया आणि आपण आपली प्रगती करूया. कारण कधी कधी आपली प्रगती हेच त्यांना दिलेले उत्तर असते. उगीच चिडचिड करून आपला वेळ आणि ऊर्जा वाया जाते. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवूया आणि आपली हुशारी योग्य ठिकाणीच वापरूया. जे बोलतात त्यांना बोलत राहू द्या. तात्पर्य ह्या गोष्टी जर आपण शिकलो, ही कोणालाही विरोध करून आपला वेळ ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करून आपली हुशारी प्रगती करण्यासाठी वापरा. स्वतःवर विश्वास ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग. ही गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. बालदोस्तांनो, आपण ऐकणार आहोत बडबडे कासव ही मराठी बोधकथा. गोष्ट छोटी अर्थ मोठा. ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे. तर हे आहे कासव आणि ह्या कासवाला खूप बोलायला आवडते. त्याच्या सततच्या बोलण्याच्या सवयीमुळेच त्याला सर्वजण बडबडे कासव असे म्हणत असत. तो एका घनदाट जंगलात राहत होता. तेथे एक छोटीशी नदी होती आणि त्याच नदी किनाऱ्यावर 2 राजहंस राहत होते. मग 2 राजहंस आणि 1 कासव अशी तिघांचीही छान मैत्री होती. एकमेकांशिवाय त्यांना बिलकुल करमत नसे. तिघेही मित्र नेहमी सोबत असत. छोट्या नदीत त्यांना मासे, काही कीटक खाद्य म्हणून सहज मिळत असे आणि नदीमुळेच प्यायला पाणी मिळत होते.
त्यामुळे तिथे ते आनंदाने राहत होते. असेच दिवस जात होते. काही दिवसात उन्हाळा सुरू झाला आणि कडक उन्हामुळे नदीतील पाणी आटू लागले. त्यावर तिघांनी दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला. एका राजहंसाने उडत उडत जात अनेक ठिकाणी जाऊन शोध घेतला आणि शेवटी त्याला एक सरोवर सापडले. सरोवर म्हणजे छोटेसे तलाव ज्यात भरपूर पाणी आणि मासे होते. तो हे आपल्या मित्रांना सांगायला परत आला. पण राजहंसाचे बोलणे ऐकून कासवाला फार वाईट वाटले. त्याला दुःखी झालेला पाहून हंसने विचारले, अरे तू इतका दुःखी का झालास? दोन्ही हंसांचे बोलणे ऐकून कासव दुःखी स्वरात म्हणाले, मी इतके दूरपर्यंत चालू शकणार नाही. मला कारण उडताच येत नाही. पण तुम्ही गेल्यानंतर मला दोघांची खूप आठवण येईल. तुम्ही माझे खास मित्र आहात. कासवाचे बोलणे ऐकून दोघेही राजहंस विचारात पडले, कारण कासव तर बरोबर बोलत होता. पण काहीच वेळात त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी लगेच एक मजबूत काठी आणली. अरे मित्रा, काळजी करू नकोस, आम्ही तुला सुद्धा सोबत घेऊ. तू फक्त एक काम कर, ही काठी तोंडात पक्की पकडून धर. तू देखील आमचा खास मित्र आहेस, म्हणून आम्ही तुला देखील आमच्या सोबत नेऊ. तू बिलकुल काळजी करू नकोस. हे ऐकून कासवालाही आनंद झाला आणि कासव ताबडतोब तयार झाले. पण राजहंसाने कासवाला बजावले, उडत असताना तू तुझे तोंड उघडू नकोस. सवयीप्रमाणे एक शब्दही बोलू नकोस. जर तोंड उघडशील तर खाली पडून मरशील. कासवाने सांगितले, हो, मी तुमचा सल्ला नक्कीच लक्षात ठेवेल. मी माझे तोंड अजिबात उघडणार नाही आणि मी एकही शब्द बोलणार नाही. आणि अशा पद्धतीने तिघांनीही उडत उडत दुसरा तलाव गाठायचा आणि आता तेथेच राहायचे असे ठरवले. कासवही आता आपल्याला आपल्या मित्रांसोबत जाता येईल म्हणून खूप आनंदित होते. कासवाने काठी मधोमध धरली. हंसांनी काठीचे दोन टोके चोचीत धरली आणि ते तिघे सोबतच उडू लागले. कासव वाटेत लागलेली झाडे, नदी, डोंगर आनंदाने पाहत होते. जरी त्याचे तोंड वरच्या दिशेला होते तरी ते बघण्याचा नक्कीच प्रयत्न करत होते. तिघे उडत असताना खाली असलेल्या लोकांना फार आश्चर्य वाटले. कासवाला असे आकाशात उडताना पाहून सर्वजण एकमेकांना हे दृश्य दाखवू लागले. अरे ते बघा, दोन हंस आणि उडणारे कासव. कारण ते कासवाला उडणारे हा चुकीचा शब्द वापरला आणि नेमकी तो शब्द कासवाने ऐकला. खालील लोकांची चूक सुधारण्यासाठी ते ऐकून कासवाने त्यांना उत्तर देण्यासाठी तोंड उघडले आणि जसे त्याने तोंड उघडले तसे उंचावरून तो धपकन खाली पडला आणि जमिनीवर आपटून मरण पावला. हंसांना आपल्या मित्रासाठी खूप वाईट वाटले, पण ते काहीच करू शकत नव्हते आणि त्याच्या बोलण्याच्या सवयीमुळे कासव मात्र मरण पावले. त्याला पाहून राजहंस एकमेकांना म्हणाले, आपण एक चांगला मित्र गमावला. त्याने आपला सल्ला ऐकला असता आणि थोडा वेळ शांत राहिला असता तर त्याचा जीव वाचला असता आणि आपला मित्र आपल्या सोबत असता. बिचारे कासव. मुलांनो, मला सांगा, तुम्हाला गोष्ट आवडली का? आणि तुम्ही ह्या गोष्टीतून काय शिकला? परी, मी सांगू, आपल्याला बोलायला आवडत असले तरी गरज नसेल तेव्हा उगाच बडबड करू नये. अगदी बरोबर. म्हणजेच गोष्टीचे तात्पर्य असे की बोलणे गरजेचे असेल तेव्हाच बोला, कमी बोला आणि दुसऱ्यांचा योग्य सल्ला नेहमी ऐका. दुसऱ्यांचा योग्य सल्ला म्हणजेच आपल्या आई बाबांचा, आपल्या टीचर्सचा, आपल्या चांगल्या फ्रेंड्सचा सल्ला नेहमी ऐका आणि आपले नुकसान टाळा. धन्यवाद. ही गोष्ट
तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. थँक्स फॉर वॉचिंग. आपण भेटणार आहोत एका माकडाला, जे माकड खूप खोडकर आहे. गोष्टीचे नाव खोडकर माकड. मराठी बोधकथा लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे. एका गावात काही कारागीर दुपारच्या वेळी मंदिर बांधण्यात व्यस्त होते. म्हणजेच त्या भागात मंदिराचे बांधकाम सुरू होते. एकदा काय झाले, एका कारागिराने दुसऱ्या जवळ येऊन विचारले, राम, चल दुपारच्या जेवणासाठी आपण पटकन शहरात जाऊन येऊया. रामचे थोडेसे काम बाकी होते. ते पाहून श्याम म्हणाला, आपण दूर असताना कोणीही या पाचरीला हात लावणार नाही अशी आशा करूया. बघा, लाकडाच्या ओंडक्यात एक पाचरी त्यांनी घट्ट बसवली आहे. त्यावर राम म्हणाला, ठीक आहे श्यामराव, मी इथे पाचर लावून घट्ट बसवतो आणि तुझ्या सोबत येतो. बाकीचे काम आल्यानंतर पूर्ण करतो. असे म्हणत त्यांनी त्या लाकडाच्या ओंडक्यात वरतून एक पाचरी घट्ट केली. पण थोड्याच वेळात ते दूर गेल्यानंतर तेथे एक माकड अचानक आले, जे माकड खूप खोडकर होते. अरे, हा लाकडाचा तुकडा इथे काय करत आहे? मला बघायचे आहे की ते बाहेर काढले तर काय होईल. माकड स्वतःशीच उत्सुकतेने म्हणाले. माकड तसेच लाकडाच्या ओंडक्याजवळ आले आणि तो लाकडाचा तुकडा म्हणजेच पाचर काढण्याचा प्रयत्न करू लागले. माकडाने बराच वेळ प्रयत्न केला. अरे रे, हे फार कठीण आहे. पण थोड्याच वेळात प्रयत्न केल्यामुळे ते बाहेर आले. पण त्यातच माकड जोरात ओरडायला लागले, मदत करा, मदत करा. कारण माकडाची शेपटी त्या फटीत अडकली. बिचारे माकड वेदनेने ओरडत होते आणि तेथे कोणीही नव्हते. राम श्याम परत येईपर्यंत माकड मदतीसाठी आवाज देत होते, पण कोणीही ते ऐकले नाही. काही वेळातच राम आणि श्याम दोघांनी मिळून माकडाची त्या लाकडाच्या ओंडक्यातून सुटका केली. पण माकड मात्र थोडे जखमी झाले आणि यातूनच माकडाला ही शिकवण मिळाली की आपण इतरांच्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करू नये, नाहीतर आपले नुकसान होऊ शकते. आणि माकड रडत रडतच तेथून निघून गेले. आपण ह्या गोष्टीतून शिकलो की दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये कधीही ढवळाढवळ करू नका. आपल्या कामाशी काम ठेवले तर आपण नक्कीच पुढे जातो आणि आपला वेळ इतर गोष्टींमध्ये वाया जात नाही. धन्यवाद. गोष्टीचे नाव नाकतोडा आणि मुंगी. मराठी बोधकथा. गोष्ट छोटी, अर्थ मोठा. हा आहे नाकतोडा आणि ही आहे छोटीशी आणि मेहनती मुंगी. एकदा काय झाले, हा नाकतोडा मजेत आनंदाने एका झाडाखाली विश्रांती घेत होता. काही वेळाने नाकतोडाला तेथून एक मुंगी जाताना दिसली. आणि मुंगी एकटी नव्हती बरं. मुंगीच्या पाठीवर बरेच अन्न होते आणि त्या अन्नाचे ओझे मुंगीच्या मानाने खूप जड होते. मुंगी खूप कठीण काम करत होती आणि त्यामुळे ती खूप थकल्यासारखी दिसत होती. मुंगीचा जीव एवढूसा आणि पाठीवर थोडे जास्तच ओझे होते. नाकतोडाने ते पाहून विचारले, प्रिय मुंगी, तू काय इतके अन्न घेऊन जात आहेस? ये आणि माझ्यासोबत या झाडाखाली आरामात बस, माझ्यासारखी विश्रांती घे. मुंगीने हे ऐकून उत्तर दिले, धन्यवाद टोळ. नाकतोडाला टोळ असेही म्हणतात, पण मला हिवाळ्यासाठी अन्न हवे आहे. आता हिवाळा ऋतू सुरू होईल आणि त्यावेळी आपल्याला बाहेर निघता येणार नाही, म्हणून मी हा अन्न साठा करत आहे. मुंगीचे उत्तर ऐकून
नाकतोडा हसला मुंगीवर. पण मुंगीने दुर्लक्ष केले आणि तिचे काम पूर्ण करण्यासाठी मुंगी तेथून शांततेत निघून गेली. नाकतोडा मात्र तिच्यावर हसतच राहिला. काही महिन्यांनी हिवाळा ऋतू सुरू झाला. आता हळूहळू झाडांची पाने सुद्धा पडू लागली. मुंगी तिच्या स्वतःच्या घरात सुरक्षित होती, कारण तिने अन्नसाठा केला असल्यामुळे तिला अन्नाच्या शोधात बाहेर फिरावे लागत नव्हते. त्यामुळे ती स्वतःच्याच घरात उबदार वातावरणात सुरक्षित होती. पण त्याच वेळी नाकतोडा मात्र थंडीत थरथर कापत होता आणि त्यातच त्याच्या हेही लक्षात आले की आपल्याकडे खायला अन्न नाही आणि त्यामुळे तो अतिशय तणावात होता. त्याला खूप भूक लागली होती. त्याला जाणीव झाली होती की आपण मुंगीला उगाचच हसलो आणि मग त्याने मुंगीकडे मदतीसाठी म्हणजेच मुंगीकडून मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि तो मुंगीच्या घरी गेला. नाकतोडा तसा मुंगीकडे गेला आणि नाकतोड्याने मुंगीकडे विनंती केली की मला काहीतरी खायला देतेस का? यावर मुंगी हसून म्हणाली, जेव्हा मी हिवाळा येण्याच्या तयारीत व्यस्त होती तू माझ्यावर हसत होतास. माफ कर, पण माझ्याकडे फक्त माझ्या कुटुंबासाठीच पुरेसे अन्न आहे आणि तुला देण्यासाठी फारच कमी अन्न आहे. असे म्हणत मुंगीने थोडेसे अन्न नाकतोड्याला दिले. पण ह्या घटनेनंतर नाकतोडा मात्र हुशार झाला. नाकतोड्याला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने ठरवले की आपण आळशीपणा करायचा नाही आणि त्याने आळशी न होता कठोर परिश्रम करण्याचे ठरविले. ह्या गोष्टीतून आपण शिकलो की जबाबदार राहा, आळशी होऊ नका, नेहमी आवश्यक दिवसांसाठी तयार राहा. म्हणजेच आपला वेळ वाया न घालवता तो चांगल्या गोष्टींसाठी वापरला तर नक्कीच त्याचा उपयोग होतो. धन्यवाद. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. See you soon.